नमस्कार मित्रांनो, सिनेमा टॉकीजच्या आजच्या खास एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमचा सोबती दीपक निकम. आज आपण बोलणार आहोत निर्मितीपूर्वीच प्रसिद्धीचा झोत आपल्याकडे वळवणाऱ्या रामायण या सिनेमाबद्दल. भारतीय सिनेमाच्या इतिहासातील एक सुवर्णपान लिहिले जाते आणि महत्त्वाचे म्हणजे आपण सर्वजण त्याचे साक्षीदार ठरणार आहोत. काही दिवसांपूर्वीच व्हायरल झालेल्या टीझरवरून या सिनेमाच्या भव्यतेची कल्पना सिनेरसिकांना नक्कीच आली असेल. मित्रांनो, बॉलिवूडमधील आघाडीचा कलाकार रणबीर कपूर, दाक्षिणात्य गुणी कलाकार यश आणि निवडक चित्रपटांना स्वीकारणारी अभिनेत्री साई पल्लवी आदींची मुख्य भूमिका असलेला रामायण सिनेमा काही दिवसांपासून चर्चेत आहे. आज या चित्रपटाबद्दल महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ती पाहण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्कीच पहा आणि लाईक आणि कमेंट आणि हो, शेअर करायला अजिबात विसरू नका. तुम कर सकते हो और कोई नहीं कर सकता. प्राईम फोकस स्टुडिओने या चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय वितरणासाठी हॉलिवूडमधील जगप्रसिद्ध सोनी पिक्चर्स एंटरटेनमेंट सोबत हातमिळवणी केली आहे. म्हणजे काय तर भारताबाहेर पूर्ण जगात रामायण चित्रपट पोहोचवण्याची जबाबदारी आता सोनी पिक्चर्स सांभाळणार आहे. 100हून अधिक वर्षांच्या भारतीय सिनेमाच्या इतिहासात ही एक अत्यंत ऐतिहासिक घटना मानली जात आहे. तर मित्रांनो, एवढ्या मोठ्या ग्लोबल पार्टनरशिपमुळे निर्मात्यांनी रामायणच्या ट्रेलरची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. या चित्रपटाचे निर्माते आणि DNEGAचे ग्लोबल CEO नमित मल्होत्रा यांनी सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आणि ही माहिती रसिकांना दिली. त्यांनी लिहिलंय की रामायण ही आपली संस्कृती आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून आपले विचार आणि संस्कृती जगापर्यंत पोहोचवणे ही माझी स्वप्नपूर्ती आहे. सोनी पिक्चर्स सोबतच्या या भागीदारीमुळे आता हा चित्रपट जगभरात एखाद्या मोठ्या हॉलिवूड ब्लॉकबस्टर सारखा रिलीज होईल. जागतिक स्तरावर एकाच वेळी ग्रँड लॉन्च करता यावं म्हणूनच ट्रेलरची नवी तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे, असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. मित्रांनो, हा चित्रपट नावामुळे भव्य नाही, तर यामागे असलेली टीमही तितकीच जबरदस्त आहे. रामाच्या भूमिकेत रणबीर कपूर, सीतामाईच्या भूमिकेत साई पल्लवी आणि रावणाच्या भूमिकेत KGF फेम यश दिसणार आहे. तर मित्रांनो, ट्रेलरसाठी थोडी वाट पाहावी लागली असली तरी ज्या पद्धतीने हा चित्रपट जागतिक स्तरावर नेला जात आहे ते पाहता ही वाट पाहणं नक्कीच फायदेशीर ठरणार आहे, यात शंका नाही. तुम्हाला काय वाटतं, रामायण हॉलिवूडच्या चित्रपटांना टक्कर देऊ शकेल का? तुमची प्रतिक्रिया आमच्या पेजवर नक्कीच कळवा आणि लाईक, कमेंट आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. आजच्या एपिसोडमध्ये इथेच थांबतो. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच एका धमाकेदार फिल्मी अपडेटसोबत. तोपर्यंत नमस्कार.